बीड जिल्ह्यामधल्या एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा शिक्षकांनीच लैंगिक छळ केला। हा संतापजनक आणि तितकाच धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आरोपी शिक्षक विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड आहे असा आरोप केला होता आणि यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे। स्थानिक पोलीस याबाबत एवढी गंभीर दिसत नाही, कारण एकीकडे साध्या गुन्ह्यात पीसी मागितली तर कोर्ट 14 दिवसाची पीसी देतं, पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त 3 दिवसाची पीसी मागितली आणि कोर्टाने 2 दिवसाची दिली। यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठेतरी हे सगळं मॅनेज करायचं काम चालू आहे। म्हणून या गुन्ह्यामध्ये एसआयटी वरिष्ठ पोलीस अधिकारी आयपीएस अधिकारी त्याही महिला यांच्या अध्यक्षतेखाली ती स्थापित व्हावी आणि याच्यातला शेवटचा आरोपी जो कोण असेल त्याला शिक्षा व्हावी। ज्या वेळेस माझ्यावर इलेक्ट्रॉनिक म्हणजे मीडियाचं ट्रायल चालू होतं, हालाकी त्या घटनेत माझा कुठेही कसाही संबंध नव्हता, ते बोलत होते, पण त्यांच्या कुणाच्याही विरोधात मी बोललो नाही, कारण सत्य काय हे मला माहिती आहे, सत्य बाहेर येईल। कारण आपल्या हातून असं कृत्य कधी घडणार नाही। मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाही। फेम असॅसिनेशनचं काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही। 25 वर्ष मी राजकारणात, 25 वर्षात मी कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत। 5 वर्ष विरोधी पक्ष नेता होतो, कधीच कुणावर खोटे आरोप पुराव्याशिवाय कधी केले नाहीत। तर धनंजय मुंडे यांनी केलेल्या या आरोपांना आता संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, बघूयात। ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एसपीला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झाला। तुमच्यासारखे 150 दिवस मी गायब नव्हतो झालो कुठे, तिथं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे। तसे मला असं वाटतं फक्त त्यांनी ह्या गुन्ह्यातच जसं बोलता येते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा आहेत आणि त्यांना त्यांच्यावरती विश्वास पाहिजे। ते तिकडचे पालकमंत्री आहेत आणि दादाचा जो स्वभाव आहे, एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही, त्याच्यामध्ये ऍक्शनच होणार आहे। आणि या संदर्भात म्हणजे मी अजितदादांना सुद्धा या संदर्भातलं पत्र देणार आहे। सर्वात प्रथम म्हणजे हा प्रकार जो काही झालाय हा चुकीचा घडलेला आहे। 2 दिवसाआधी विजय पवार सर आणि त्यांचं ते कठोर करून ह्यांना अटक सुरू झाली आणि ज्या दिवशी ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली। तपास पोलिसांकडून जे होतोय रोज त्या संदर्भात प्रशासनाची मी चर्चा करतो आहे। मी त्यांना हेही बोललो एसपी साहेबांना, ते जरी माझ्या जवळचे जरी असले तर तुम्ही कारवाई करायला ऍक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका।